राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR व हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील हवामानाचा जो काही अंदाज आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन 2 तारखेला रात्री 1-3 वाजेच्या नंतर आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडून हळूहळू मराठवाड्यामध्ये तर काही विदर्भ असेल खानदेश असेल या भागामध्ये पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो 2 फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर सर्वात चांगला पाऊस पडणार आहे। सोलापूर असेल, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, केज असेल, धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल, बीड जिल्हा असेल यामध्ये 2 तारखेला दुपारी सर्वसाधारण चांगला पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 आणि 3 तारखेला सर्वसाधारण पाऊस पडेल। परभणी जिल्ह्यामध्येही सर्व तालुक्यामध्ये जसे की जिंतूर असेल, पूर्णा असेल, गंगाखेड असेल, त्यानंतर पालम, वसमत या भागामध्ये 2 तारखेला सायंकाळच्या टायमाला सर्वसाधारण पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला राहणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर असेल, केज असेल, कंधार असेल या ठिकाणी हा पाऊस जरासा मध्यम स्वरूपाचा असेल। त्याचप्रमाणे 3 फेब्रुवारीला हा पाऊस तसंच चिखली, लोणार, मेहकर, बुलढाणा, सेगाव या भागामध्ये विदर्भाचा काही जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हा पाऊस पडणार आहे। तसंच खानदेशमध्ये जो काही मालेगाव आहे, धुळे आहे, चाळीसगाव आहे, पाचोरा आहे, तसंच बुरहानपूर आहे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस 2 आणि 3 फेब्रुवारीला आपल्या राज्यामध्ये पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस जो काही चना हे पीक आहे या पिकाला थोडासा फायदेमंद राहील, परंतु काही ठिकाणी ज्यांचा चना काढायला आलेला आहे त्या चण्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। तेव्हा शेतकरी बंधूंनो ज्यांचं काही चना वगैरे काढायला आलेला असेल त्यांनी 2 तारखेपूर्वी हा चण्याची काढणी करून घ्यावी व या येणाऱ्या पावसापासून नुकसान जे होणार आहे ते टाळता येईल। तसंच हा भाग आणि या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे, परंतु इतर ठिकाणी मात्र या पावसाची शक्यता नाहीये। तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा व चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।